सकाळची वेळ होती, पूजा शाळेत चालली होती आणि तिला 83 वर्षाचा म्हातारा भेटतो. कदाचित त्यांच्या नात्यामधलाच असेल तो. तिला बोलतो की माझे हातपाय खूप दुखत आहे, थोडेसे दाबून दे. ती म्हणते ठीक आहे. तर त्याच्या घरी जाते. तिथंच घर असतं रस्त्याला आणि घरी जाते. दाबायला लागते. तो काय करतो, दरवाजा लावून घेतो आणि तिच्याबरोबर बळजबरी करण्याचा प्रयत्न करतो. असं काही करतो तुमच्या ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच हादरेल. तर काय आहे पूर्ण स्टोरी बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब नक्की करा. चॅनलचं नाव तर तुम्हाला माहीतच आहे, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनल. तर आजची सत्य घटना आहे बीडमधली, देवरुख पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली आहे. तर 16-17 वर्षाची पूजा असेल तिचं वय आणि 83 वर्षाचा म्हातारा. तर तिला बोलतो की हातपाय दुखत आहे. ती जाते, एक मदत करते, चला वयस्कर माणूस आहे म्हणून. तर तो काय करतो, लगेच दरवाजा बंद करतो आणि तिच्या संग असे कृत्य करतो. तिचे पूर्ण कपडे वगैरे काढतो आणि तिचं जे गुप्तांग असतं तिथं हळदी कुंकू लावतो. काहीतरी अघोरी पूजा वगैरे काहीतरी करत असतो तो. तर असे वाईट कृत्य करतो तिच्याबरोबर. त्यानंतर मग ती कसं तरी घरी येते आणि तिच्या आईला सगळं हकीकत घडलेलं सगळं सांगते. त्यानंतर तिच्या आई डायरेक्ट देवरुख पोलीस स्टेशनला जाते आणि त्या 83 वर्षाचा जो म्हातारा असतो त्याच्या विरोधात कंप्लेंट करते. त्यानंतर पोलिस त्याला अटक करतात. पोस्को अंतर्गत जादूटोणा हा खूप मोठा गुन्हा आहे, त्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक करतात. त्यानंतर 1 महिन्यानंतर तो जो आजोबा असतो, जो म्हातारा असतो, तर जामीनसाठी हे टाकतात कोर्टामध्ये, पण त्याचा जामीन फेटाळला जातो. तर अशा माणसांना, वाईट वृत्तीच्या माणसांना जामीनसुद्धा भेटला नाही पाहिजे. तर आजकाल कोणाला मदत करावं का नाही असं सुद्धा म्हणजे मनामध्ये भीती आहे, कारण अशी वाईट वृत्तीचे लोक समाजामध्ये आहेत. तर सर्वजणांनी काळजी घेतली पाहिजे. आजच्या स्टोरीतून तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा. तर आपल्याला कोणाला बदनाम करण्याचा हेतू नाही, हेतू फक्त घडलेल्या सत्य घटना आहे समोर आणणं. आणि ही जी घटना घडलेली आहे 28 जानेवारी 2026ला घडलेली आहे. त्यामध्ये अशा वाईट वृत्तीचे लोकंसुद्धा खूप आहेत, त्यामुळे सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं स्टोरीतून कमेंट करून नक्की सांगा. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.